मकर संक्रांत 2024 संपूर्ण माहिती 2024 मध्ये मकर संक्रांत 15 जानेवारीला साजरी केली जाणार आहे। या वर्षी संक्रांत अश्वावर म्हणजे घोड्यावर बसून येईल। तिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे, हातामध्ये भाला घेतला आहे। ज्योतिषशास्त्राच्या मते ग्रहाचा राजा सूर्य 14 जानेवारीच्या मध्यरात्री 2:43 धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे। म्हणून 15 जानेवारीला उद्य तिथीनुसार मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे। प्रत्येक महिन्यात एक संक्रांत येत असते, पण जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो म्हणजे जानेवारी महिना, म्हणून या महिन्यात येणाऱ्या संक्रांतीला मकर संक्रांत असे म्हटले जाते। 15 जानेवारीला सकाळी 7:15 पासून सायंकाळी 5:46 पर्यंत पुण्यकाळ असणार आहे। महापुण्यकाल 15 जानेवारी सकाळी 7:15 पासून 9:06 पर्यंत असेल। मकर संक्रांतीचं वाहन घोडा व उपवाहन सिंह असेल। त्यामुळे यावर्षी वेगाने काही गोष्टींमध्ये बदल घडतील। संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला घेतला आहे। हळदीचा टिळा लावला असून वयाने वृद्ध असून बसलेली आहे। वासाकरिता हातात दुर्वा घेतल्या आहेत। जातीने ब्राह्मण असून भक्षण करत आहे। सोन्याचे आभूषण धारण केले आहे। वार नाव घोरा आणि नक्षत्र नाव महोदरी असून सामुदायिक मुहूर्त 15 आहेत। ती उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे, नैऋत्य दिशेस पाहत आहे। संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील। संक्रांती जेथून आली आहे तेथील लोकांना सुख मिळेल, अन्नधान्य वाढेल व महागाई नियंत्रणात येईल व इतर वस्तूंच्या किमती सामान्य राहतील। संक्रांतीला काय दान द्यावे? गरजूंना कपडे द्यावे, नवीन भांडे, तीळ, गूळ, गाईला चारा, घोडा व इतर वस्तूचे दान केल्याने अशुभ ग्रहाचा प्रभाव कमी होतो। या महिन्यात लाल व पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने सौभाग्य वाढते। प्रत्येक रविवारी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने मान सन्मान वाढेल। पौष महिन्यात सूर्य व विष्णूची उपासना करणे श्रेष्ठ मानले जाते। असं केल्याने आयुष्य आरोग्य वाढते। संक्रांतीला कोणते कामे करू नये? दात घासणे, तामसिक अन्न खाणे टाळावे, अभद्र भाषा बोलू नये, झाडे तोडू नये, कोणत्याही प्रकारची नशा करू नये। या दिवशी स्नान केल्याशिवाय काही खाऊ नये। या दिवशी घरी येणाऱ्याला रिकाम्या हाताने परत पाठवू नये।